कडे मला जायचं आहे किंवा त्या प्रोफेशनमध्ये मला जेव्हा उतरायचं आहे, असं जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी त्या अँगलने बघतो किंवा त्या अँगलने विचार करायला लागते, तर पहिलं साहजिकच येईल की आपल्याला एक जो पालक म्हणून किंवा त्याचे एक जबाबदार घटक म्हणून आपली पण एक नैसर्गिक जबाबदारी आहे की मला वाटतं आणि मुलालाही वाटतंय, ते मुलाला नेमकं कशामुळे वाटतंय. म्हणजेच मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सॉर्ट अनालिसिस हा टॉपिक तिकडे पण येणारच येणार. सॉर्ट अनालिसिस केल्यानंतर ऑलरेडी ज्यांनी हे पूर्वी केलेलं आहे किंवा ऑलरेडी जे करत आहेत, ह्या प्रवासात आहेत किंवा प्रवासाच्या एका टप्प्यावर जाऊन पोहोचलेत, त्यांच्याशी सुद्धा काही गोष्टी बोलायला लागतील. म्हणजे जेणेकरून आपल्याला हे पूर्ण हा जो पूर्ण मार्गक्रमण आहे, काही मी स्वतःही मला सुरुवातीला कधीतरी वाटायचं आणि एका मी CAकडे गेलो होतो. तेव्हा मी ढोबळ मनाने म्हणून गेलो. मी कुठेतरी वाचलं होतं, की हा 4 वर्षाचा कोर्स आहे का? तर जेव्हा मी असं म्हणालो त्या CAकडे, तेव्हा तो माणूस ज्या पद्धतीनं हसला, तेव्हाच मला कळलं मी हा चुकीचा प्रश्न त्याला विचारलेला आहे. कारण माझं त्यावेळेचं ते अज्ञान होतं त्या बाबतीतलं. त्या दिवशी मी खुणगाड बांधली. ती जयराम अशी खुणगाड बांधली, की आधी आपल्याला तर समजून घ्यायला पाहिजे. आपण असं का म्हणतोय आणि समोरचा माणूस का हसतो? हसतोय म्हणजे काहीतरी माझा प्रश्न चुकला आहे. मग तिथून मी ऑलरेडी त्यावर वर्कआउट करायला सुरुवात केली. मुळात हा प्रश्न तिकडे जन्माला आला आधी मुळात. का? म्हणजे मग मी 4 वर्ष म्हणतोय का कुठेतरी वाचलंय किंवा कुठलीतरी ऐकीव माहितीवर. मग सगळं ते पूर्ण ती प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही लोकांशी म्हणजे त्या फील्डच्या लोकांशी जेव्हा बोललो, मुलीच्या निमित्तानं अर्थातच, तेव्हा माझ्या हे सगळं लक्षात आलं आणि मग आणि ही प्रोसेस कायम 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी कायम काही ना काही ह्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. आपण त्यात आम्ही सुरुवातीला जेव्हा ही चर्चा म्हणजे 2019ला आम्ही पहिल्यांदी 18-19ला याची स्टार्ट केली. तर तेव्हाची परिस्थिती, नंतर कोरोना आणि नंतरची परिस्थिती ही कायम बदलत गेली. म्हणजे आत्ता रिसेंटली ही जी गाईडलाईनवर जे मी आत्ता काही गोष्टी चालू आहेत, ह्या कदाचित अजून पुढच्या वर्षानंतर अजून काही बदललेल्या असेल. कारण वारंवार त्यांना गरज वाटते त्याप्रमाणे ते त्या परिस्थितीमध्ये ते लोकं चेंजेस करत असतात. पण निदान पुढे काय बदलतील हा नंतरचा भाग झाला. पण मी आज जर विचार करतोय, तर ह्या घडीला माझा प्रवास चालू झाल्यापासून प्रवासातले सगळे टप्पे समजून घ्यायला लागतात. टप्पे समजून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो, की शेवटी फायनली मला कंप्लेंट करायचं आहे. मग फायनली कंप्लेंट करायचं आहे म्हटल्यानंतर फायनली काय असतं, हे समजून घेतलं पाहिजे आणि कोणाकडनं, की ज्याने ते रिसेंटली फील केलं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत, की ऑलरेडी नो डाऊट 10 वर्ष, 15 वर्ष किंवा अनेक वर्ष झालेल्या लोकांबरोबर तुम्ही बोलल्यामुळे काय होईल, की त्यावेळेची ती परिस्थिती सांगतील. आत्ता ते एक्सपिरियन्सवाले असतील प्रॅक्टिकल लाईफमध्ये, त्याच्याबद्दल शंका घ्यायचं कारण नाही. त्यांना चॅलेंज नाही करू शकत, कारण त्यांनी एवढी वर्ष या प्रवासात काढली. पण ते तुम्हाला ह्या प्रवासातल्या रिसेंटली गोष्टी त्यांना पण माहीत नसतं. हा एक मोठा मुद्दा कोणाच्याच कधी लक्षात येत नाही. हा मुद्दा तेव्हा माझ्या लक्षात आला, की आपण काय म्हणणार, अरे सर त्यांचं अनुभव बघता 20 वर्ष ते प्रॅक्टिस करतात. इज गुड ना. नो डाऊट तुम्ही त्या प्रकारची काहीतरी एक रिॲलिटी तुमच्या बाबतीत घडली आणि तुम्ही ती समजून घेताय त्यासाठी ते परफेक्ट आहे. तुम्ही मुलाला आत्ता ह्या प्रवासात आणताय, तर रिसेंटली काय या संदर्भात चालू आहे, सिलेबस म्हणा, त्यांच्या गाईडलाईन म्हणा, काय बदल होत आहेत म्हणा, हे तुम्ही समजून घेणं एक महत्त्वाचं टप्पा. यामध्ये तुम्हाला काय जाणवतं, की पहिल्यांदा काय म्हणजे फाउंडेशन जसं की आपल्याला करायला लागतं. तर बऱ्याच वेळा असं वाटतं, की असं आहे, तसं आहे. पण कल्पना करणं आणि वास्तवात फाउंडेशन देणं, म्हणजे कधी-कधी फाउंडेशनलाच मारामार होते. म्हणजे अगदी जो बेसिक कोर्स आहे, म्हणजे एकदम सुरुवातीचा टप्पा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. पण कधी-कधी काही लोक फाउंडेशनवरनं पण अरे, आपण भरपूर काही म्हटलं होतं, पण इथंच मला असं दिसतंय. मग तिथनं पण मागे आलेली मुलं. कोण आली? ज्यांचं सॉर्ट एनालिसिस नाही झालं. ज्यांचं सॉर्ट एनालिसिस झालं त्यांना आधीच माइंडसेट आहे ना, की फाउंडेशन पण असं आहे आणि मधले टप्पे सगळे आहेरच आहे आणि फायनली पण मला असं जायचं आहे. हे जर त्याला ऑलरेडी कल्पना असेल, तर तो मुळात माइंडसेटमध्ये असतो. अरे, हा टप्पा असाच येणार होता. मी कमी पडलो म्हणून मला इथं कदाचित कमी मार्क पडले किंवा ह्या टप्प्यावर. मग त्याला प्रॉब्लेम येत नाही. कारण तो म्हणतो कदाचित मी एवढ्या वेळ केलं ना, ते एवढ्या वेळ करायला पाहिजे होतं, की ह्या गोष्टीऐवजी मला हे करायला लागतं. असा तो माइंडसेट करतो आणि ज्याने काही अनालिसिस केलं नाही, चल तू जा CAला, अरे काय होऊन जाईल. असं योगायोगाने केलं आणि मग तो फाउंडेशनला जरी अडकला, तरी मग तिथून बॅकफुटला जातो आणि तो आधी काय कालावधीकडनं निघून जातो. म्हणून सॉर्ट अनालिसिस महत्त्वाचा टप्पा आहे. कारण स्टोरी खूप मोठी जरी असली, थोडक्यात सांगायची झाली तर मी मेन टप्प्याकडे फायनलला काय म्हणजे रिसेंटली काही अनुभव घेतल्यामुळे येतो, ज्या पॉईंटवर आपण बोलत होतो, की ज्या ठिकाणचा मेन मुद्दा असा की जेव्हा तुम्ही फायनलचं स्पेशली म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमधला ऑडिट हा एक पॉईंट आहे, की जो खूपच मारामार असते आणि म्हणजे अगदी त्याच्या बाउंड्रीला म्हणजे ग्रेस मार्कला झालं तरी मला खूप अशा लेवलला ती गोष्ट आहे आणि बरेच लोक त्याच्या कुठेतरी आजूबाजूला असतात. स्कॉलर विद्यार्थ्यांचं सोडून दे, असं काही म्हणता येणार नाही. पण बेसिकली जे आपले नॉर्मल ह्या सगळ्या परिस्थितीतून गेलेले स्टुडंट आहेत त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं बाकी 2 विषयामध्ये ते बऱ्यापैकी कव्हर करून प्रयत्न करतात, की ॲव्हरेज कुठंतरी माझं टॅली झालं पाहिजे, पण इकडे किमान 40ला असलं पाहिजे त्या केसमध्ये, असं त्यांचा प्रयत्न. कारण आपल्याला 40लाच तिथं त्याशिवाय ते 35ला नाही आहे त्यांच्या गणिताप्रमाणे.
मग तो पहिला सेमिस्टरचा टफ पॉईंट आहे आणि जो बऱ्याच लोकांना नको असतं. म्हणजे खऱ्यात म्हणजे बरेच लोक पहिलं सेकंड सेमिस्टर देऊया काय असं पण काही वेळा विचार करतात, पण सेकंड सेमिस्टरचे परत अडचणी वेगळ्या आहेतच. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो सेकंड सेमिस्टरचा. दुसरा एक मुद्दा त्यातला आहे, जसा फर्स्ट सेमिस्टरला ऑडिट हा जो विषय त्याच्यामध्ये अडचणी तयार होतात. काही जणांच्या बाबतीत सक्सेसफुल होतं नाही असं नाही, पण काही जणांना तिकडे म्हणजे बऱ्याच वेळा ते 2-3 वेळा दिल्यानंतर सॉर्ट आऊट झालेलं आहे असा अनुभव सांगतो. काही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की सेकंड सेमिस्टरमध्ये अजून एक पॉईंट असा येतो की ओपन बुक, जो मी आत्ता बोलत होतो पॉईंट, की नॉर्मली सगळे 3 अवर्सचे पेपर असतात, नॉर्मली 100 मार्क्स वगैरे असतात. त्या ओपन बुकमधले एक मोठा एक्सपिरियन्स असा सांगतो की तुम्हाला मुळात तो जो प्रश्न विचारलेला असतो तो कुठली तरी एक स्टोरी दिलेली असते. म्हणजे असा इन्सिडेंट घडलेलं आहे, जसं GST लाईन गाईडलाईनबद्दल असेल, टॅक्सेशनच्या गाईडलाईनबद्दल असेल. आता रिसेंटली आपल्या गव्हर्नमेंटने बरेच अमेंडमेंट इन्कम टॅक्सच्या गाईडलाईनमध्ये केलेले आहेत आणि वारंवार ते बदलत असतात. तर मग त्याचे खूप काही गोष्टी असतात. तर कुठली तरी एक केस स्टडी करायची असते. खरं सांगायचं तर ओपन बुक म्हणजे त्याचं पुस्तक घेऊनच तुम्हाला बसायचं आहे, प्रश्न तो नाहीच आहे. पण तुमच्याकडे टायमिंगचं बंधन आहे ना. तुम्हाला विचारलेली केस स्टडी तुमच्यासमोर भले 10-50 पुस्तकं असतील, ह्या पुस्तकातल्या कुठल्या पेजवर आहे. म्हणजे तुमच्याकडे पुस्तकं नुसती वाचायची नाही, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे की हा मी क्वेश्चन पेपर ओपन केल्यानंतर तुम्हाला पुस्तक न्यायलाच अलाउड असतं, कारण बेंचेस पॉईंट सोडून तुम्हाला जागा जशी दिलेली असते की तुम्ही ती सगळी पुस्तकं मांडू शकता पेपरच्या आधी. तुमची जी पुस्तकं आहे ती तुम्हाला प्रेझेंट म्हणजे काय, तुम्हाला ते पुस्तक पटकन मिळावं म्हणून की तुम्ही 10 एखादा माणूस 10 नेतो तर एखादा माणूस 50 सुद्धा नेऊ शकतो. तो प्रश्न नाही. तुझ्याकडे तुला इंटॅक्ट वाटतं की ह्या सगळ्या पुस्तकामध्ये मी अभ्यास केलेला आहे आणि ह्यातून मला ते सोडवायचं आहे. मग काय होतं की त्यापैकी कुठल्या ना कुठल्या त्या पुस्तकामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर जरूर असतं. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही, 100% उत्तर असतं. आता लकीली कोण माणूस असतो की तो प्रश्न विचारायला आणि ती स्टोरी त्याच्या वाचनातून गेलेली आहे. तो काय करेल की एक्झॅक्टली ते पुस्तक उघडेल आणि त्याच्यातलं काय तो क्रमांक इकडे ते सोडून होऊ शकतं. इथं काय होतं की तो विद्यार्थी ते शोधूनही काढतो 2-2.5 तासानंतर ती. पण जेव्हा तो हे सगळं परत ते स्क्रिप्ट लिहायचं आहे ना, सोल्युशन, हे सगळं 4 तास ना. नॉर्मली इतर पेपरला मुलं उठून मध्ये जातात तरी, म्हणजे फ्रेश होणं काय इकडे त्यांना कळतच नाही की 4था तास कधी संपला आहे. म्हणजे ती बेल 1 तासाने वाजते खरी आहे, पण अरे कधी संपले, कारण ह्या सगळ्या ह्याच्यात तो इतका अडकलेला असतो ना. कारण ते फाईंड करणं, आणि फाईंड होतं नाही असं नाही काही जणांना, पण फाईंड झाल्यानंतर सोल्युशन करणं, हा जो टप्पा आहे ना, तो त्याच्यातला बाकी टप्पा मुलं कवर करतात, पण हा जो एक स्पेसिफिक ओपन बुकमधला जो पार्ट आहे ना, तो खरा चॅलेंजेबल आहे. आणि काही लोक असं मला वाटतं, आता त्याचा एक्सपिरियन्स वेगळा करावा लागेल. हे माझ्या मुलीचा थोडा ऐकला तो एक्सपिरियन्स मी सांगतो. अजून अनेक एक्सपिरियन्स ह्याबद्दल घ्यावे लागतील. म्हणजे प्रत्येक मुलाचा काहीतरी वेगळा अनुभव असू शकतो. आपल्याकडे जो आहे तो आपण सांगतोय. तर त्याच्यामध्ये काही वेळा लकीली असं पण सांगितलं जातं की म्हणजेच मुळात काय होतं, ह्याला एक सोल्युशन मला दिसलेलं एवढंच की मुळात माझं वाचनच एवढं असलं पाहिजे. म्हणजे ते सगळे टॉपिक, म्हणजे जेवढे किस्से ह्या घडीला घडून गेलेले आहेत, त्या सगळ्याच प्रकारचे किस्से वाचनातनं जायला तेवढा कालावधी लागतो. म्हणजे तेवढा म्हणजे मला 3 ते 4 महिने ह्या टॉपिकवर सतत म्हणजे वेगळी पुस्तकं माझ्या वाचनातनं गेली पाहिजे. आणि स्पेशली माझा पेपर आहे, म्हणजे पेपरच्या आधी 72 तासामध्ये काय करतोय आधीच्या, तो खूप मॅटर करतो. आधी मी वाचलेलंच असतं, कॉमन सगळं वाचून काढायला, पण 72 तासाचं गणित का सांगतं की जे जसं मगाशी आपल्या बोलण्यात आलं की काही तासानंतर आपण हळूहळू विसरून जातो. मग तिकडे सुद्धा साधारण 72 तास, मला 48 किंवा 24 तासापर्यंत, जर 24 तासातलं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. त्या टप्प्यावर मी किती मॅक्झिमम टॉपिक कव्हर करतो आहे, केलेला आहे कव्हर टॉपिक, आणि प्रत्यक्ष आलेला प्रश्न ह्याची कुठेतरी सांगड जुळत असेल तर मी बऱ्यापैकी पुढे गेलो. आणि त्याच्या उलटं पण एखाद्या केस, म्हणजे केलेला सगळाच असतो, पण मला लकीली मी फाईंड करायला गेलो आणि मला पहिल्या टप्प्यावर सापडलं. थोडा लक फॅक्टर आहे, म्हणजे मानो किंवा न मानो, थोडासा लक फॅक्टर याच्यामध्ये मान्य करायला लागतो की मी शोधायला चाललो आणि मला ते मिळालं, ते इम्प्रेशन मिळालं. मग अशा केसमध्ये पण ते सक्सेस होते. मग ह्याच्यात हा योग, म्हणजे काही अरे मला माहितीच नाही, अरे सरप्राईज, म्हणजे मला एवढं वाटलं नव्हतं पण मी झालो. हे जे फील असतं ना काही लोकांचं, म्हणजे पेपरवरून मुलं जेव्हा बाहेर आले तेव्हा मी प्रयत्न केला की कोणाच्या चेहऱ्यावर काय आहे, कारण त्या 4 तासामध्ये काही पालक पण माझ्याबरोबर होते. आपण त्यांच्याशी पण बोलत असतो ना की तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलगी काय करते, जे कोण त्यांचे सहकारी असेल. स्टोरी ऑफ द मॅटर काय, हा थोडा लक फॅक्टर, मग पूर्ण लक फॅक्टर आपला अवलंबून राहायचं नाही आहे, पण काही ठिकाणी लक फॅक्टर आणि त्या टायमिंगला तुमची ती मोमेंट काय करते, त्या मोमेंटला तुम्ही काय भूमिका निभावता, पहिले त्याच्या आधीचे 24 तास आणि त्याच्यानंतर इमिजिएट त्या 2-2.5 तासा, सॉरी ते 4 तास असतात, तर त्या कालावधीने तुम्ही किती काय म्हणतात ते, त्यावेळी काय तुमचं माइंड, कधी ते उलटं पण झालेला अनुभव माझ्याकडे आहे की पहिल्या सेमिस्टरमध्ये मी एका मित्राचं ऐकलं की कंप्लीट त्याची ती स्टडी इतकी चांगली होती ना की
त्याला पास वगैरे असा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. त्याचा फोनच आम्हाला लागत नव्हता. मग का? तर त्याचं म्हणणं होतं, मी अभ्यास सगळ्याला मी पहिल्या सुरुवात केल्यावरच ब्लँक झालो. आठवायलाच तयार नाही काय. आठवायलाच तयार नाही. असं पण म्हणजे काही वेळा कधी-कधी म्हणजे खूप स्टडी करण्याच्या नादामध्ये अशी पण गडबड होऊ शकते ना. नॉलेज नाही असं नाही आहे. सगळं त्यांनी मिळवलेलं. पण कधी-कधी ना एका सर्टन लिमिटच्या बाहेर प्रत्येकाची इंटॅक्ट ठरलेली आहे ना. त्यामुळे ब्लँक होतो. ब्लँक होतं आणि ब्लँक झाल्यानंतर काहीच उपयोग नाही. मग कदाचित तो त्याच्या आधीचा किंवा नंतरचा पेपर सक्सेसफुली सोडवतो. पण ब्लँक झाला म्हणजे पुरा सेमिस्टरच इनडायरेक्ट राहिल्यासारखा झाला. कारण एका पेपरमध्ये त्यांची मिनिमम रिक्वायरमेंट तो करत नाही. तो फायनली ते राहीलच ना. आणि त्याचं फ्रस्ट्रेशन खूप वाईट असतं. कारण त्याने एवढा अभ्यास केल्यानंतर असं झालं. तर स्पेशली हे खूप वेगवेगळे अनुभव आहेत. मला असं रिक्वेस्ट आहे की हे सगळं करायचं असेल ना, तर काही वेळा आपल्याला त्याच्या आधी आत्ता करंट सिनेरिओमध्ये कोण लोकं त्या फेजमधून चाललेले आहेत त्यांच्याशी बोलणं खूप इम्पॉर्टंट. आपण नेमकी कदाचित म्हणजे सगळेच करत असतील असं नाही. आपण एक चूक काय करून बसतो की अरे ऑलरेडी एवढी 10 वर्ष 15 वर्ष जो मगाशीच सांगितलं त्याच्यात आपण थोडं अडकून बसतो आणि ते त्यांचं त्यावेळेचा अनुभव सांगणार ना. गंमत अशी आहे, आत्ता त्यांनी आपल्या मुलाला जरी म्हणजे जो ऑलरेडी 20 वर्ष 15 वर्ष जो माणूस ऑलरेडी ह्या प्रोफेशनमध्ये आहे, त्यांना जरी आपल्या मुलाला ह्या प्रोफेशनमध्ये आणायचं असेल, ते लोकसुद्धा स्वतः ही रिस्क घेत नाही. ते लोकंसुद्धा आत्ता जे त्यांच्याकडे आर्टिकलशिपला येतात त्यांच्याकडनं माहिती घेतात. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ती मुलं आलेलीच असतात, येतच असतात. अरे तू आत्ता कालच्या पेपरला कसं दिलं? कारण त्याला माहिती आहे की त्यावेळेचा माझा एक्सपिरियन्स या परीक्षेसाठी कामी नाही आहे. हा नेमका म्हणजे तर बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल सांगतो. नॉर्मली आपण इतर ठिकाणचं लॉजिक काय वापरतो? अरे एक्सपिरियन्स आहे ना. नॉर्मली सगळ्यावर असंच चालतं ना की तुझ्याकडे किती वर्षाचा एक्सपिरियन्स. या बाबतीत हा अपवाद आहे. का? कारण सतत त्यांच्यात होणारे बदल त्यांच्या ह्या गाईडलाईनमध्ये आणि आत्ता काय चाललं आहे ते मला उपयोगी पडणार. कारण मी आत्ता त्याला फेस होणार आहे. तर एवढी काळजी जर आपण घेतली तर कारण असंही त्यांचं रिझल्टचं प्रमाण किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. खूप कमी आहे. मग त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये कसं सर्वायवल करू शकतो आणि माइंडसेट तर कायम पाहिजे. म्हणजे बी फ्रँक, जे लोकं अत्यंत जुन्यांनी ही सगळी स्पेशली फर्स्ट सेमिस्टर फायनलमधलं म्हणतो. मधला तर प्रवास आहेच टफ, नाही असं म्हणता येत नाही. पण तो मधला प्रवास करून जर तिथपर्यंत पोहोचतो आहे, तर तो तिकडे थांबणार नाही आहे. पण फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरमध्ये नॉर्मली जेव्हा तुमचा टॉपिक संपतो आणि तुम्हाला कॉन्फिडंट नाहीच आहे किंवा कॉन्फिडंट असला तरी क्लॅरिटी नाही आहे की डाऊटफुल आहे असे नसेल, इमिजिएट त्याने काम चालू करायचं रिझल्ट लागेपर्यंत. कारण मध्ये 2 महिन्याचा वेळ असतो. का? तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर पॉझिटिव्ह आला, वेल अँड गुड, तुमचं नॉलेज वाढलं 2 महिने अभ्यास केलं तरी. पण अर्थात दुर्दैवाने निगेटिव्ह आला तर त्यानंतर तुम्ही परत अभ्यास करायला लागलात तर तुमचं मोठी अडचण तयार होते. बेसिकली लोक काय करतात, रिझल्ट लागेपर्यंत बघूया ना, आत्ता कशाला त्रास घेऊया. पण तुम्ही ही चूक करताय का? तर तुम्हाला क्लॅरिटी आलेली नाही, डाऊट आहे, होईल पण न होईल पण. मग तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही आत्ता जरी तुम्ही पेपर पूर्ण दिला असला सेकंड सेमिस्टर कंप्लीट, तरी तुम्हाला जर डाऊट आहे तर तुम्ही त्याच्यावर काम तसंच करत राहा. कारण ओपन बुक तुमच्याकडे अभ्यासासाठी किती कराल तेवढं कमीच आहे ना. मग ते करत राहा आणि ते करत असताना रिझल्ट जेव्हा येईल आणि रिझल्ट पॉझिटिव्ह आला, वेल अँड गुड, ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही. पण नाही आला तर तेव्हा मग अभ्यास करणं म्हणजे तुम्ही ऑलरेडी हे 2 महिने घालवले ना, मग तुमच्याकडे परत वेळ कमी राहिला. बरोबर. टाईम शॉर्टेजमुळे पुन्हा एकदा तुम्ही ओपन बुकला फाईट करण्यासाठी चॅलेंजेबल होऊ शकतं. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये इतकं काय काय आहे की कधी म्हणजे असे काही किस्से मी ऐकलेले आहेत की ज्यांचं ऑलरेडी जे पासआउट झालेले होते त्यांनी रिचेकिंगला नंतर पासआउट झालं, पण तोपर्यंत मध्ये तो अभ्यासच करतोय. म्हणजे तो अभ्यास करतोय, माझी परीक्षा येणार म्हणतो आणि त्याला रिझल्ट येऊन जातो की अरे तुमचं व्हेरिफिकेशनला असं झालं होतं, हे फायनल आहे. आणि असे पण किस्से घडले की तू ऑलरेडी तो सी असतो ऑफिशियली, पण टेक्निकली कारणामुळे तेव्हा काहीतरी रिझल्टमध्ये गडबड काही असेल ती प्रॉब्लेम आलेलंच होता. तांत्रिक रिचेकिंगला जातं किंवा पुन्हा व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर करतो तो सी ए झालेला आहे. पण तो अभ्यास का करत होता? पण त्याची क्लिअरिटी त्याच्या हातात सर्टिफाय काही नसतं. अशी पण 6 महिने लोकांनी वर्ष काढलेली आहेत. असे काही किस्से घडू शकतात. तर त्यामुळे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये ऑफिशियली फायनल सर्टिफिकेट येत नाही आहे की तुम्हाला फायनल ऑफिशियली रिझल्ट मिळत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला सतत तो प्रयत्न करायचा आहे. आणि कधी तो प्रयत्न वाया जात नाही, कारण मुळात त्याच्यात एवढे डीप टॉपिक आहेत, संकल्पना एवढी मोठी आहे, अभ्यास करण्यासाठी एवढी पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे नो डाऊट आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेस आणि सगळ्या सुविधा झाल्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्याचं ते समरी तयार करतात. म्हणजे त्या समरीवरनं तुम्हाला फॉलो करायला सांगतात. पण कधी गंमत अशी असते की एक्झाममध्ये पेपरमध्ये येणारा जो पार्ट असतो तो समरीतला भाग सगळा म्हणजे काही बऱ्यापैकी सपोर्ट करत असेल, पण बऱ्याच वेळा कंप्लेंटली वेगळा आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आपण हिस्ट्रीवर जातो. म्हणजे कसं आत्तापर्यंत काय झालं, इकडे असं नाही घडत. आत्तापर्यंत काय झालेलं थोडंफार घडतं, पण मेजर पार्ट काहीतरी नवीनच आलेलं असतं. कारण त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत आणि भरपूर देण्यासारखं आहे. त्यातलंच त्यांना ठराविक काढायचं, त्यामुळे ते शोधून काढणारच नाही. त्यात त्यांचं काय चुकीचं आहे? तुम्हाला तुम्ही काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना पूर्वीपेक्षा.
पूर्वीचं जसं तर लोक कॉपी पेस्टच करतील ना, तसं शक्य नाही आहे. तर नो डाऊट त्यातला काही भाग जरूर असेल, पण तुम्हाला कायम तो भाग पण बघायचा आहे आणि प्लस आत्तापर्यंत न झालेल्या भागावर पण काम करायचं आहे. तिकडे काय येणार हे आपल्याला काहीच माहीत नसतं. त्यामुळे एवढ्या अँगलने ज्याची मनाची तयारी आहे, त्याने इकडे जायला काय हरकत नाही. धन्यवाद संतोष तवटेजी. आपण आम्हाला खूप छान अशी माहिती दिलात. परत एकदा भेटू. थँक्यू.